वर्षाला ट्रेड घेतलेला मी. तर काही रिझन ह्याचं तर तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर ह्याचं रिझन असं आहे, की ओव्हरऑल जो ट्रेंड आहे BTCमध्ये मी म्हणतो आहे, तर BTCमध्ये ओव्हरऑल ट्रेंड बाईंग साईडचा आहे. बघू शकता इथंपर्यंत बाईंग येणार आहे कॅल्क्युलेशन बेसनुसार. पण ह्याची जी 50% लेवल आहे ती इथं आहे. त्या 50% लेवलपाशी येऊन जर सपोज मार्केटने रिजेक्शन दिलं खाली, तर एक डाऊन मुवमेंट येऊ शकते. पण 50% रिजेक्शन नाही दिलं, त्याच्या अगोदर एक डबल टॉप झाला आहे. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर बघू शकता इथं ह्या साईडला कॅन्डलच्या बेसनुसार कॅन्डल कॅल्क्युलेशन, नॉट रेंज कॅल्क्युलेशन, कॅन्डल कॅल्क्युलेशननुसार हे जर स्ट्रक्चर कंप्लीट आहे. तुम्हाला सांगतो ह्या कॅन्डलनुसार हे स्ट्रक्चर कंप्लीट आहे. ह्या कॅन्डलनुसार हे स्ट्रक्चर कंप्लीट नाही आहे. इथं एवढा गॅप मार्केटने दिलेला आहे. हा गॅप जो आहे ना, हा गॅप मार्केटचं पेंडिंग आहे. मार्केट वर गेलं आणि आपल्या एंट्री लेवलला मार्केट डबल टॉप दिला इथं 5 मिनिट चार्टमध्ये. तर म्हणून आपण इथे ह्या पॉईंटला सेलिंगला बसलो आहे. SL हा ठेवला आहे, TP इथंपर्यंत ठेवला आहे फुल कॅल्क्युलेशननुसार. तर लेट सी बघू शकता इथंपर्यंत, आणि ह्याचा SL बघू शकता $2.36 SL आहे आणि $9.50 TP आहे. तर लेट सी काय होतं आहे ते रिझल्ट तुम्हाला सांगतो नंतर, TP किंवा SL हिट झालं तर. बाकी जनरलमध्ये पण लिहिलं आहे, जनरलमध्ये दाखवतो तुम्हाला. जनरलमध्ये पण लिहिलं आहे. थर्ड ट्रेड आहे आपला हा दिवसभराचा. पहिला ट्रेड काय होता तो SL गेला त्याचा. सेकंड ट्रेड चांगला गेला आपल्या ETHमध्ये, तो इथेरियममध्ये. आणि हा थर्ड ट्रेड BTCमध्ये सेल साईडला. एंट्री एक्झिट आणि SL तर प्राईस टाकलेली आहे. 1:4चा रिस्क रिवॉर्ड आहे. आणि इथं हे जागा पेंडिंग ठेवली प्रॉफिटची, कारण अजून कन्फर्म नाही प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये क्लोजिंग होत आहे ते. बाकी कॅन्डल कॅल्क्युलेशननुसार हा ट्रेंड घेतलेला आहे आणि काय शिकायला भेटलं ते लास्टलाच कळेल. त्याच्यामुळे इथे तर लिहिलं आहे. बाकी बघू आता ओव्हरऑल काय राहतं ते, बाकी तुम्हाला कळवतो.